सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत। आई भवानी शिवसाई क्रिकेट संघ शेळू आयोजित शेळू प्रीमियर लीग 8व दैदिप्यमान पर्व 8व्या पर्वामध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। आता वळूयात आपण नॉकआउट स्टेज कडे, जिथे लीग स्टेजेसच्या मॅचेस आता पूर्ण झालेल्या आहेत। नॉकआउट कडे आपण पदार्पण करत असताना मैदानाच्या आतमध्ये मिळालेले आपल्याला 4 संघ, भरपूर चांगले संघर्ष आपण पाहिले, भरपूर चांगले क्लोज एन्काउंटर, भरपूर चांगले नेल बायटिंग सामने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलेले आहेत। आता वळूयात सेमीफायनल, अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर पूर्ण वर्षभर वाट पाहावी लागेल। 8व्या पर्वाचे आपण पाहतात प्रमुख आयोजक आई भवानी व शिवसाई क्रिकेट संघ यांच्या वतीने 8व्या पर्वाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बघता बघता 8वं पर्व देखील यशाची उंच शिखर गाठत असताना, यशस्वी वाटचाल करताना हे 8व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करत आहोत। तसेच 9वं पर्व ओम साईराम मित्रमंडळ शेळू, सतीश दादा कारिक, अभय दादा कारिक या 2 कारिक ब्रदर्स कडून आपल्याला 9व्या पर्वाचं आयोजन SPL च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। त्यांचं सुद्धा विशेष कौतुक आपण करूयात। आमच्या समवेत गिरीश तरे सर ॲज अ ऑफिशियल स्कोरर आता उपस्थित झालेले, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करत आहोत। आमची भेट चिंचपाडाच्या क्रीडांगणावरती देखील झाली होती। कोणी खरवई टीमची मॅच पाहण्यासाठी गिरीश तरे सर उपस्थित होते। आज शेलू गावामधून ते बिलॉंग करतात आणि आज त्यांचा संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे। अविनाजी तरे आणि राजू तरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। बघा जांभली खाली जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो आपण असे वसा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन जांभलीच्या झाडाखाली जे प्रेक्षक आहेत, नाहीतर रजत मस्ते त्या ठिकाणी येतील। चला तर वळूयात मॅच कडे। सेमीफायनल नंबर 1 SPL बॉलची डिमांड मैदानाच्या आतमधून होता। विशेष मेहनत कुमार पाटील, दिनेश तरे, त्यानंतर भावेश कुमार, प्रशांत, रजत, अनिकेत, अक्षय, विशेष यांची सर्वांचीच मेहनत राहिलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये। खूप चांगलं सहकार्य आपण पाहत आहेत। संपूर्ण आई भवानी क्रिकेट संघ व शिवसाई शेळू व संपूर्ण ग्रामस्थ मंडळ शेळू याने घेतलेली विशेष मेहनत। त्याचबरोबर आम्ही जे स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित असाल त्यांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करत आहोत की आपण लगेचच सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे। चला प्लीज स्टार्ट करा मॅचला प्लीज। चला स्टार्ट करा प्लीज आता मॅचला। आम्ही निलेश तरे साहेबांना विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती, ज्यांनी आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल पुरस्कृत केलेले, त्यांना आमची विनंती आपण यावं। सेमीफायनल नंबर 1 शेलू प्रीमियर लीग आगाज संजाम। आता पाहूया 2 महत्वपूर्ण संघ एकमेकाच्या विरोधामध्ये। एकीकडे संघ मानशतीन 11 तर दुसरीकडे रॉयल रायगड हा संघ सुरुवात केलेली आहे। सेमीफायनल नंबर 1 ला झाली आहे सुरुवात। पहिलाच बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खर्च झालेली आहे। बॉलिंग मार्क वरती भास्कर तरे यांना आपण पाहतात।
शेलू प्रीमियर लीगचा चित्तथरारक प्रवास 3 दिवसांची ही क्रिकेटची शृंखला आता आपण बघता बघता अंतिम टप्प्याकडे पदार्पण करत असताना हे दोन महत्वपूर्ण संघ एकमेकाच्या अगेन्स्ट पाहूयात पहिला कुठला संघ ठरेल जो जाईल एसपीएल मध्ये थेट फायनल मध्ये. भास्कर तरे तयार, कमी गतीने टाकला, आडवा बाटने कॅच होता, लाऊड अपील पंचांकडे, कॉट बिहाइंड साठी आणखीन एक वाईट बॉल, एक्स्ट्रा रन पंचांच्या वतीने दंडित करण्यात येत आहे. गोलंदाजाला बरोबर 3:13 पहिला बॉल पडलेला, त्यामुळे 3:33 ला तुम्हाला काही करून 4 षटक पूर्ण करायची याची आपण नोंद घ्या, अन्यथा अंतिम षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू इनफिल्ड मध्ये आणावं लागेल. कदाचित त्या एक कारणामुळे त्या एक रूल मुळे इथे जबरदस्त फटका कुठल्याही संघाला बसू शकतो. एक रन सामना आपण अर्थानं पाहिलेत नुकताच. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, एक कडून भास्कर तरे आपलं अस्त्र बाहेर काढत असताना बँग ऑन टार्गेट, फलंदाज आउट. जे भरपूर आनंद, भरपूर एन्जॉयमेंट या दोन्ही दिवसांमध्ये या सर्व संघांना घेतलेली आहे, परंतु या अंतिम लढतीमध्ये कुठल्याही संघाला हार नाहीये मंजूर, त्यांना जिंकणे जरूर. जो संघ या 8व्या पर्वामधील महाविजेता ठरेल तो अभिमानाने गल्ली गल्लीमध्ये, चौका चौकामध्ये, शेलूच्या नाक्यावरती अभिमानाने छाती ठोकून सांगेल की 8व्या पर्वामध्ये मी माझ्या संघाला चॅम्पियन बनवून दिलेलं आहे. त्यासाठी चालू असलेली ही चुरशीची लढत शेलू प्रीमियर लीग 2024 सेमीफायनल नंबर 1 मानस जतीन 11 बनाम रॉयल रायगड या दोन टीम मध्ये सुरू असलेला सामना पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली आहे चतुर चालाक खेळाडू भास्कर तरे यांना. आपण पाहतात रॉयल रायगड टीमला पुरस्कृत करण्यात आलेले सन्माननीय नानाजी मसने साहेबांचा आज संघ इन ऍक्शन आपल्याला दिसतो. त्याचबरोबर मानस जतीन 11 सतीश दादा कारिक, अभयजी कारिक आणि निकेशजी भगत यांना पुरस्कृत केलेला मानस जतीन 11 आज संघ एकीकडे आपले संघ मालकांच्या प्रतिष्ठेसाठी मैदानाच्या आतमध्ये लढत असताना. बोलो तयार, आडवा बॅटना कडवा प्रहार आहे, थांबेल ते नाव करण कसलं आणि मैदानाच्या आतमध्ये रॉयल रायगड टीमचा रॉयल खेळाडू करणच्या बॅट मधून हा रॉयल चौकार. थँक्यू आमचे डीजे राणे सर यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. ज्याप्रमाणे त्याने संपूर्ण 3 दिवसामध्ये व्हॉइस क्लॅरिटी दिलेली आहे, ज्याप्रमाणे त्याने अचूक टाइमावरती ज्या पद्धतीचे गाणी वगैरे लावलेले त्याबद्दल त्यांचं कौतुक. चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, ही रणनीती काही वेगळी आपल्याला पाहायला मिळते. मानस जतीन 11 या संघाच्या वतीनं सातत्याने आपण पाहिलं 2 वाईडनं सुरुवात केली भास्कर तरे यानं, ते दोन्ही वाईड लेग स्टिक वरती होते. आता थोडासा चेंडू बाहेर ठेवला होता, ऑफ साइडचा भरपूरच बाहेरून जाणारा हा चेंडू वाईड घोषित केलेला. टीमची धावसंख्या 7. भावेश देवासी मेडिकल स्टोरचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आपलं या एसपीएल 2024 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न समोर सापडला, हेडसन प्लम, फलंदाज बाद, धक्का दुसरा रॉयल रायगड टीमला बसत असताना ही रणनीती आहे. एक वाईड, त्यानंतर पुन्हा एकदा बँग ऑन टार्गेट. थँक्यू सन्माननीय गणेशजी भोईर साहेब, रामदासजी शेट्टे साहेब आणि त्याचबरोबर हेमंतजी कुंभार साहेब यांचं देखील नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना आमची विनंती आपण यावं व्यासपीठावरती. त्याचबरोबर अरविंदजी शेट्टे साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपण त्वरित आमच्या व्यासपीठावरती यावं, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सन्माननीय जगदीशजी मसने साहेबांना देखील आम्ही विनंती करत आहोत की आपण सुद्धा यावं व्यासपीठावरती, आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. ही रणनीती प्लॅन आहे, 2 वाईड, त्यानंतर आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड करून लावलं होतं वैभवला, त्यानंतर सेकंड इन ॲट नंबर 3 मध्ये करण आले. अजय जांभलीच्या झाडाखाली बसलेले आहेत मुन्ना पठाण कंपनी. चला प्लीज स्टेज वरती या तुम्ही.
स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, वेगाने टाकला होता. चला पठाण अँड कंपनी, मुन्ना पठाण सर, जे जे आपल्या सोबतीनं बाजूला बसलेले आहेत, आपला मित्र परिवार, त्यांना घेऊन आपण थेट सीमारेषेच्या बाहेर जायचंय. मुन्ना पठाण यांचं फक्त 4 ते 5 रनानं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं रेफ्रिजरेटर हुकलेलं आहे. थोडेसे नाराज आहेत. लाफ करण्याचा प्रयत्न सरळ केलेत व्ही मध्ये, डाऊन द ग्राउंड. ओ हुलकावणी दिलेली आहे इथे. काय करणार दिनेश सर, बॉल सीमा पार चाललेला, नशीब कदाचित साथ देतोय रॉयल रायगड टीमचं. चौकार. लॉंग ऑफला दिनेश तर फिल्डिंग करत होते, ते बरोबर सुरुवातीला चेंडू पर्यंत पोहोचले, परंतु त्यांच्या समोरून चेंडू बाउन्स झाल्याच्या नंतर डायव्हर्ट झाला आणि त्याचा फायदा रॉयल रायगड टीमला होतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे 2 चौकारांच्या मदतीनं 11 या धावसंख्येवरती. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण पाहतात 8 अनऑफिशियल डिलिव्हरी, आतापर्यंत ऑफिशियल डिलिव्हरी 8 टाकलेले, त्यामधील 3 वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आडवा बॅट ना कडवा प्रहार आहे. फलंदाज विशाल भगतच्या बॅटमधून सुंदर देखना फटका चालला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. आता इथे रॉयल रायगड संघाला सुरुवात झालेली आहे दमदार. या 4च्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. टीमची टोटल आहे 15 धावा, 15 लॉस ऑफ 2 विकेट. तर गणेशजी भुईर आणि रामदासजी शेट्टी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो, या कुंभार साहेब आपणास विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चला थोडा फास्ट खेळा प्लीज, हीच रिक्वेस्ट आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं भरपूर चांगले प्रयत्न शॉट स्क्वेअर लेग मधून डीप पर्यंत जात असताना जरूर झालेत. तुम्ही स्क्रीन वरती पाहता टीम कॅप्टन रॉयल रायगड टीमला 4 विजय देणारे हाच तो कर्णधार. मनापासून धन्यवाद शेट्टी सर, आमचे कुंभार सर, त्याचबरोबर रामदास सर, मनापासून धन्यवाद. आपण आमच्या या SPL मध्ये, अर्थात ही घरची स्पर्धा आणि या घरच्या स्पर्धेमध्ये आपण विलात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. SPL म्हटल्याच्या नंतर स्टेज वरती गर्दी तर होणारच. पहिल्या पर्वाच्या नंतर 8व्या पर्वाचा खडतर प्रवास जर आपण पाहिला तर 7 यशस्वी पर्व, 8व्या पर्वामध्ये आपण पदार्पण, 7 पर्वांपेक्षा 8व्या पर्वामध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च करण्याचा प्रयत्न आई भवानी शिवसाई शेलू संघाने केलेला. लॉफ करण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता, सॉफ्ट डिसमिसलचा चान्स होता. स्वतःवरती नाराज, थोडासा साईल गती परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते. बॉल टाकण्याच्या अगोदरच त्यांना कॉल केला होता की एक्स्ट्रा कव्हरला थोडेसे अटेन्शन पोझिशन मध्ये राहा, आणि त्यानंतर ही उडालेली झेल. 2 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 17 या धावसंख्येवरती. भावेश कुंभार यांना तुम्ही जेवढ्या लवकर बाद कराल ना तेवढं तुम्ही सेकंड इनिंग मध्ये तेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. जर भावेश कुंभार मैदानाच्या आतमध्ये 5 षटक जर थांबला तर 60-65 धावा तो एकटा सहज मैदानाच्या आतमध्ये बनवू शकेल. संदीप शिसवे यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर बलिरामजी मसने दादा आणि अनंता तरे साहेब या त्यांना विनंती करतोय, आपण हे व्यासपीठावरती यायचे. कॅच सोडेल तो दिनेश तरे कसला. मैदानाच्या आतमध्ये मानस जतीन 11 टीमचा स्टंट बॉय दिनेश तरेने पकडली. महत्वपूर्ण झेल, मॅचची गोल्डन विकेट. मैदानाच्या बाहेर भावेश कुंभार रॉयल रायगड टीमचा रॉयल कॅप्टन आता मैदानाच्या बाहेर जड पावलानं करतोय परतीचा प्रवास. फलंदाज बाद. थँक्यू मास्टर. आपण काही शेवटचे सामने बाकी आहेत. निलेशजी ठाणगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मुकेश सोनावणे का आपणही मॅचचा आनंद घेतात, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती. अनेक जण आहेत, रविवारचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने जे गेले 2 दिवस या ठिकाणी प्रेक्षक नव्हते बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व गावातील वरिष्ठ नागरिक, आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य, तर सर्वांना विनंती करतो बघा राजकीय शासकीय सामाजिक
धार्मिक संस्थेचे अधिकारी पदाधिकारी काही सदस्य काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना विनंती करतो आपण प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाहीयेत कारण आपण कुठे कानाकोपऱ्यात असाल या स्पर्धेमध्ये असाल या मैदानावरती असाल तर आमच्या व्यासपीठावरती या आपलं मनापासून हार्दिक स्वागत शेलू प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत पॉवर पे 2 चं षटक चालू आहे भावेश कुंभारची महत्त्वपूर्ण विकेट बँग ऑन टार्गेट फलंदाज बाद caught behind one more wicket down finger goes up by the umpire महत्वपूर्ण विकेट आणखीन एक मैदानाच्या बाहेर जबरदस्त कॅच या ठिकाणाहून कॅरी केलेले स्प्रेची डिमांड मैदानाच्या आतमध्ये होत आहे काय कॅच पकडलेली आहे अतिशय सुंदर झेल या पवात ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन केटीसी लाईव्ह इव्हेंट या टीमच्या माध्यमातून बॉलिंग करत असताना साहिलला ही सांघिक दुसरं यश मिळत असताना गोलंदाज साहिलचा हा चेंडू एज लागल्याच्या नंतर काय जबरदस्त कॅच पकडलेली व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर थोडासा अपील तंत्राचा वापर बॅट्समन कडून करण्यात आला जरूर परंतु क्लिअरली आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये समोर चेंडू पडला आणि त्यानंतर एज लागून थोडासा डायव्हर्ट देखील झाला व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर कारणास्तव जेपी पॅनल या संपूर्ण अंपायर पॅनलचं नाव सातत्याने महाराष्ट्राच्या बाहेर घेतलं जातं कारण त्यांच्यामध्ये असणारी क्षमता निर्णय घेण्याची क्षमता हे फार कमी पंचांमध्ये असते आणि त्या कारणास्तव जेपी पॅनल हे महाराष्ट्रभर अंपायरच्या माध्यमातून चर्चेमध्ये राहिलेलं आहे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 17 या धावसंख्येवरती सलग 2 विकेट भावेश कुंभार यांना कदाचित घाई करणं गरजेचं होतं काय एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं आणि दिनेश सरेने पकडलेली ती झेल आता इथे थोडासा संकटामध्ये सापडत असताना रॉयल रायगडचा संघ आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली धाव पुस्तकावरती 17 या धावसंख्येवर हॅट्रिक बॉल काय फटका खेळलेला आहे योगेश सरेचा फटका चाललाय सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सीमा पार सिक्सर ऑन हॅट्रिक होता परंतु योगेशचा फटका पहिल्याच बॉल वरती 600 स्ट्राइक रेटनं खेळणं पसंत केलेलं पहिल्याच बॉल वरती ठोकलेला हा षटकार 23 ला 4 गडी बाद 23 फॉर 4 4 गडी बाद 23 योगेश तरे स्ट्रायकिंग एंडला त्याच्या समवेत विशाल भगत बॉलर साहिल शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त होतं परंतु बॅटम बॉलचा अजिबातच संपर्क नाहीये गिरीश सर आपण पाहतात हा चेंडू जर बॅट वरती जर आला असता ना तर नक्कीच चांगल्या धावा नक्की मिळाल्या असते चांगलं शॉर्ट सिलेक्शन योगेश सरेकडे परंतु पाहत आता विशाल योगेश तांबोली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅटमधून आपण एक सुंदर षटकार पाहिलेला बोलत यार शरीरापासून दूर वेगवान चेंडू वाईट बॉल पंचांचा इशारा एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या धावसंख्येवरती आढावा आपण या दोन्ही षटकांचा घेतला तर सुरुवात 15 न झाली होती त्यानंतर भावेश कुंभारची विकेट त्यानंतर आणखीन एक विकेट कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर आली आणि त्यानंतर षटकार योगेश तांबोलीचा महत्वपूर्ण ठरलेला इथे अस्तित्व टिकून ठेवायचं तुम्हाला या पहिल्या इनिंग मध्ये धावा चांगलेच बनवाव्या लागतील 4 गडी बाद 24 साहिल तयार बॅकफुटला जाऊन लेट कट ओ गुड फिल्डिंग योगेश शेट्टे होते त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅन मध्ये स्टीअर केलं होतं हलक्या हातानं बॅकफुटला जाऊन लेट कट फक्त 1 रन या बॉलवरती टीमची धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जात असताना 4 गडी बाद 25 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला एंड ऑफ 2 ओव्हर 25 फॉर 4 आम्ही विनंती करत आहोत श्रीमान संजयजी तरे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर आयोजकांच्या वतीने आम्ही आपल्याला विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं आपलं से देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25. चला चला फास्ट खेळा प्लीज. हॅलो चेक. गुड पीस ऑफ बॉलिंग. वेगवान चेंडून सुरुवात या ठिकाणी खेळलेली आहे. आपण पाहता टीम कॅप्टन निहाल शेट्टे आलेत. हॅलो चेक. सुसाट वेगानं सुरुवात या ठिकाणी केलेली आपण पाहता. 4 गडी बाद. 25. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती. टीम कॅप्टन निहाल शेट्टे आलेले आहेत. एक निसर्त विजय त्यांना मिळाला. याच्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलेलं नाहीये. वेगवाने चेंडू दावेचा प्रयत्न चालवला. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो मिस्टेक निहाल कडून. 1 रन कंप्लीट. 22च्या माध्यमातून एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 26. आतापर्यंत गिरीश सर आपण पाहता 4 गडी बाद झालेत आणि तरी सुद्धा या एक महत्वपूर्ण रन साठी रिस्क घेतली होती दोन्ही बॅटरनं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 4 गडी बाद 26 वरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः कर्णधार निहाल. स्ट्रायकिंग एंड वरती आता विशाल पोहोचतायत. 5 एक्स्ट्रा धावा आतापर्यंत 2 22च्या. त्यानंतर 4 वाईड आतापर्यंत फेकण्यात आलेले आहेत. गोलंदाज तयार. वेगवाने चेंडू हलका त्यानं फक्त दिशा दिली. डीप स्क्वेअर लेगला चालला बॉल. खेळाडू पोहोचतात. पाहूया त्यांना हुलकावणी देत बॉल बाउंड्रीच्या दिशेने निघाला आणि बघता बघता तो पलीकडे देखील चाललाय. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. हा चौकार. थँक्यू. टीमची धावसंख्या 30. आयोजक कमिटी मेंबर्सला सर्व मॅनेजमेंट टीमला विनंती आपण व्यासपीठाच्या समोर या. ऑडवा पाटने खेळायचं होतं. सलग 3 चौकार आल्याच्या नंतर सरळ बॉल पायांवरती आदळला. ऑफस्टिक चेंडू मिस करतो. तेच पंचांनी लगेचच इशारा केला की ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू लेग बिफोर द स्टंप साठी अपील करण्यात आली होती विशाल भगत यांच्यासाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते आतापर्यंत 30 वरती. विशालच्या बॅटमधून सलग 3 चौकार आलेले ओव्हर द स्टंप्स. पाठीमागे बॉल एज लागून चालला. भास्कर तरेची जबरदस्त विकेट किपिंग एस्टनच्या पाठीमागे. आणखीन एक डॉट बॉल. मागच्या मॅच मध्ये देखील या आधीची मॅच जर आपण पाहिली असेल याच मानस जतीन 11 या संघाची तर पहिल्या ओव्हर मध्ये भास्कर तरे यांच्या अगेन्स्ट 15 ने सुरुवात. या मॅच मध्ये देखील 15 ने सुरुवात. त्यानंतर साहिल आला त्याने कमबॅक केलं. त्यानंतर निहाल आला त्याने विकेट घेत कमबॅक केलं आणि तसंच कमबॅक या मॅच मध्ये होत असताना बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे मानस जतीन 11 या टीमचा. वेगवाने एज लागून पाठीमागे. जर इथे चेंडू थांबला तर नाहीतर आउटफील्ड फास्ट आहे. पाहू चेस चालू आहे. नाही थांबणार आता चेंडू. सर्व लॉंग स्टॉप रिजन मध्ये विशाल भगतचा चेंडू चौकाराच्या दिशेने निघाला आणि 4 धावा या बॉल वरती मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 4च्या साह्यानं. 4 गडी बाद 34 या धावसंख्येवर. करा प्लीज. मॅचला फिल्डिंग लावून घ्या पटापट. कर्णधार निहाल याकडे लक्ष द्या प्लीज. स्टार्ट करा मॅचला. सेमीफायनल नंबर 1 SPL शेलू प्रीमियर लीग. सुरुवात करा मॅचला प्लीज. जास्तीचा वेळ आपण घेतला जातो प्लीज. कॅप्टन चला. ऑलरेडी 3 षटकांसाठी 20 मिनिटं गेलेली आहेत. असं स्वतः संघ मालक पाण्याची व्यवस्था करतात. सतीशजी कारिक स्वतः मैदानाच्या आतमध्ये एनर्जी ड्रिंक घेऊन पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर छोटू पठाण यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांना आमची विनंती यावं आपण व्यासपीठावरती. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत.
3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 3 ओव्हरमध्ये 34ला 4 गडी बाद झालेत. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा आलेत गोलंदाज साहिल. इंडिव्हिज्युअल दुसरं, संघासाठीचं चौथं षटक फेकण्यासाठी साहिल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पहिलाच बॉल वेगाने टाकला, टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स, समोरून चेंडू राईज होत असताना निर्धाव चेंडूची इथून होते सांगता. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सुरू होते चौथ्या षटकामध्ये साहिलला असा गोलंदाज राहिलेला मानस जतीन 11 या संघासाठी की किती धावा समोर आला, किती मोठा बॅट्समन समोर आला तरी सुद्धा कमबॅक करण्याची धमक या साहिल गोलंदाजामध्ये आणि त्याच पद्धतीची अचूक आणि भेदकता गोलंदाजी मधली. पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न, प्रेशर बनला. तर योगेश तांबोलीवरती प्रॉपर मेरिट नुसार गोलंदाजी करत असताना गुडलँड स्पॉट वरून टेक ऑफ घेणारी ही डिलिव्हरी होती. साहिलच्याच विरोधामध्ये आपण पाहतात योगेशनं सुरुवात षटकारानं केली होती. त्यानंतर निहाल आला. निहालच्या विरोधामध्ये थोडासा निहाल हावी ठरत असताना पेसनं बीट केलं. आता चौथ्या षटकामध्ये आपण आलो. ओव्हर द स्टंप्स, वेगवाने चेंडू आडवा बाटने खेळलेत. जेलची शक्यता, खेळाडू दूर आहेत, वॅकेंड एरियामध्ये पडलाय चेंडू. सेकंडचा कॉल. अनिकेत भगत त्या ठिकाणी पोहोचले, तिसऱ्यासाठी जागा सोडली आहे आणि बघता बघता 3 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथून होत आहे बाद. 2 धावा या बॉलवरती मिळतील. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचले 2च्या मदतीनं. 5 गडी बाद, 36 धावा. आतापर्यंत 36ला 5 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक सुसाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू जयेश खारीक मैदानाच्या आतमध्ये उतरला. सध्या तरी आपण पाहतात 7व्या क्रमांकावरती जयेशला पाठवलं जाते. काय रणनीती आहे नक्की कॅप्टन भावेश कुंभार यांची हे देखील पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे. अभि नाही तो कभी नाही, पूर्ण वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. पहिल्या सत्रामधील अंतिम 9 चेंडू बाकी आहेत. फुल टॉस, आडवा बाटणं, गॅप मोठी आहे, फायदा उचलला, प्रॉपर कनेक्ट झाला का बॉल सरळ सीमा पर. पंचांचा इशारा, बिगिट षटकारीतून आला 6च्या मदतीनं. टीमची धावसंख्या पुढे फ्लाय होत असताना जाऊन पोहोचलेली आहे 42 वर. पुन्हा एकदा साहिल तयार. चौकार षटकारांची भाषा बोलतो विशाल. वेगानं टाकलाय, बॅटन पॅड मधून निघालाय. विशालच्या इनिंगचा जर आपण विचार केला तर त्याने आतापर्यंत इंडिव्हिज्युअली 4 चौकार आणि 1 षटकार त्याने ठोकला. त्याच्या बॅटमधून कुठली सिंगल नाहीये, डबल नाहीये, 3 धावा नाहीयेत. त्याने फक्त चौकार आणि षटकार याचीच भाषा बोललेली आहे. 5 गडी बाद, 42 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. या चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर अंतिम ओव्हर मध्ये अजून धावा इथून बनतील रॉयल रायगड टीम साठी. शेवटचा अंतिम बॉल साहिलचा. स्ट्रायकिंग एंडला विशाल भगत. लॉफ करायचा होता, व्यवस्थित बॅटम बॉलचा संपर्क नाहीये. बॉलर्स बॅक ड्राइव्ह, गोलंदाजाकडे आलाय चेंडू. गरज होती का या धावेची. 1 रन या बॉलवरती मिळेल. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचेल 1च्या मदतीनं ते 43 या धावत संख्येवरती. आता शेवटचा बॉल होता, अर्थातच स्ट्रायकिंग एंडला नवीन येणारा बॅट्समन येईल. 1 रन या बॉलवरती टीमची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 43ला. 6वा धक्का. सहा गडी बाद, 43 धावा. एकत्रित येऊ नका प्लीज. कॅप्टन निहाल शेकटे. चला निहाल शेकटे, भास्कर तरे, अनिकेत.
4 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 4 ओव्हर मध्ये संघाची धावसंख्या 6 गडी बाद 43 धावा. नवीन गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं षटक फेकण्यासाठी आलेला आहे सोमनाथ. स्ट्रायकिंग एंडला सागर. वेगवान चेंडूने सुरुवात केलेली आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन या पहिल्याच बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 44. 44 धावसंख्येवरती धावा बनल्यात. इथे अंतिम षटक अजून 6 चेंडू बाकी. 6 चेंडू मध्ये 12-15 जवळपास आपण पाहिलं 55-60चं टार्गेट या संध्याकाळच्या सत्रामध्ये पोषक वातावरणामध्ये पुरेसं ठरेल का? डॉट बॉल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राहिले जयेश खारीक. शेवटच्या अंतिम बॉल वरती आलेली ती 1 रन. त्यानंतर जयेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि सोमनाथचं हे जबरदस्त चेंडूचं कमबॅक. आधी वाईट टाकला होता त्यानंतर सुसाट वेगाने टाकलेला चेंडू डॉट बॉल फेकला. 6 गडी बाद. आतापर्यंत 44 धावा पुस्तकावरती आहेत. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिल्या. चांगली फिल्डिंग निहाल कडून. फक्त 1 रन या बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने 45. स्ट्राईक मिळाली जयेशला. जयेश कदाचित असं वाटतं की खूप उशिराने आलाय की काय, कारण जयेशकडे पॉवर आहे, मोठे फटके खेळण्याची जयेशकडे ताकद आहे, धावफलक पुढे नेण्याची. तर जयेशला 7व्या क्रमांकावरती पाठवलेला आहे. 6 गडी बाद 45. अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे या उर्वरित पहिल्या सत्रामध्ये. खोलात होता हेलिकॉप्टर लुक डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल सेट. जयेश खारीकचा फटका बॉल सीमा पार डाऊन द ग्राउंडचा सुंदर चौका. थँक्यू. चेंडू मध्ये काहीही कमतरता नव्हती. चेंडू प्रॉपर यॉर्कर पद्धतीचा होता, परंतु जयेशकडे ही क्षमता आहे. सेमी हेलिकॉप्टर त्याने उडवला आणि सरळ ओव्हर द बॉल सेटचा चौकार. म्हणूनच मी मागाशी देखील उल्लेख केला की 7व्या क्रमांकावरती जयेश खारीकना पाठवणं हा कितपत योग्य निर्णय होता कॅप्टनचा. 49 धावा पुस्तकावरती. अंतिमचे 3 बॉल आता उर्वरित बाकी राहिलेले. 3 बॉल मध्ये 1 ते 2 मोठे फटके, किमान 10 धावा हीच अपेक्षा आहे. तो इथून डगआउट करत असेल. लॉफ करतात क्षेत्ररक्षक, पोचतील का? हवे ते चेंडू. सेकंडचा कॉल. खेळाडू 2 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाही. स्ट्राईक रोटेट करणार जयेश. त्याला माहिती आहे उर्वरित 2 चेंडू मध्ये मलाच मोठे फटके खेळावे लागतील. दोन धावा या बॉल वरती. टीमची धावा संख्या 51 ऑन स्कोर कार्ड. अंतिमचे 2 बॉल 6 गडी बाद 51 धावा. स्ट्रायकिंग एंडला जयेश खारे 2 बॉल 6 मध्ये खेळतोय. 6 गडी बाद 51. सोमनाथच्या अंतिम 2 बॉल. जयेशकडे स्ट्राईक आहे. लॉफ करतात. आडवा पाटना फटका मिड विकेटला सरळ सीमा पार जातोय. धावा मिळतात 4. पूर्णतः 7व्या क्रमांकावरती पाठवलेला जयेश खारीक हा निर्णय आज पूर्ण रात्रभर भावेश कुंभार कॅप्टनला नक्की सतावेल. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे. ती 55 या धावसंख्येवरती. 55 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम चेंडू. लॉफ करतात. आता जेलची शक्यता. मिसटायमिंग स्ट्रोक. खेळाडू डाऊन द बॉल पोहोचतात. साहिल आणि दिनेश आले होते. मिस्टेक झालेली आहे. सेकंडचा कॉल. 2 पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न चालवलेला आणि बघता बघता या 3 धावा इथून पूर्ण झालेल्या. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण होत आहे. सेमीफायनल नंबर 1 चा थरार मानस जतीन 11 बनाम रॉयल रायगडच्या 2 टीम मध्ये सुरू असलेला सामना. टॉस जिंकल्याच्या नंतर आपण पाहतात फिल्डिंगचा निर्णय मानस जतीन 11 या संघाने घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं रॉयल रायगड या टीमला आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या. ते तब्बल 58 विजयासाठी 59 धावा संख्येचं टार्गेट धरून ठेवण्यात आलेलं आहे. चला सेकंड सेमीफायनल साठी आम्ही लगेचच इन्व्हाइट करत आहोत रुद्र 11 टीमचे कॅप्टन आणि एएस टायटन्स टीमचे कॅप्टन. आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टन अर्थात सचिन जाधव बनाम रोहन शेलार. आणखीन एक ताकदवर मुकाबला. तर आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करतो की आपण
लगेचच टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं आणि या पावत 59 धावा चेस होतात की डिफेंड होतात सेमीफायनल नंबर 1 चा तरार सुरू असताना या करूयात कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. तुर्तास मी थांबतो, तुम्ही थांबू नका. 5 राणी एकत्र. SPL शेलू प्रीमियर लीग. सन्मान्य भावेशजी देवाशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. देवाशी मेडिकल स्टोअरचे ओनर, तर त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करत आहोत. आम्ही छोटू पठाण यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान या व्यासपीठावरती करावा. चला, आम्ही भावेशजी देवाशी साहेबांना विनंती करत आहोत की आपण यावं. आपला आम्ही हा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने घेत आहोत. या ठिकाणी भावी देवाशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो छोटू पठाण यांना त्यांचा आपण या ठिकाणी मनपूर्वक मान सन्मान या ठिकाणी करायचे. चला, फिल्डिंग लावून घ्या लगेच ताबडतोब. चला, बॅटर रेडी करा आणि हा विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण घेत आहोत. त्याचबरोबर रामदासजी शेट्टी सर यांचाही या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो रामदास शेट्टी साहेबांना या आपण या ठिकाणी आपलं या ठिकाणी मनपूर्वक मान सन्मान केला जातो. मी चला, बॅटर येऊद्यात, बॅटर येऊद्यात. राजू तर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. रामदासजी शेट्टी सर यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. पहा मुन्ना पठाण, त्या पडद्यावरती कोणीतरी पाय ठेवलेला आहे, कृपया करून. अच्छा अच्छा, ठीक आहे, थँक्यू थँक्यू. जिथे विषय गंभीर तिथे मुन्ना पठाण खंबीर. थोडेसे नाराज आहेत कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची रेफ्रिजरेटर उकलेलं काही रनानं. गणेशजी भोईर दादा या ठिकाणी उपस्थित एक उत्कृष्ट पॅकर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. या गणेश भोईर दादा आपलंही या ठिकाणी SPL 2024 मध्ये स्वागत केलं जाईल. कुमार पाटील यांना विनंती करतो आपण गणेशजी भोईर यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. बाला भगत साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. बालारामजी भगत साहेब यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. दीपक कालेकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते बालारामजी भगत साहेब यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. दीपक कालेकर. तर दीपक कालेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बालारामजी भगत साहेब यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. तुर्तास आपण स्वागत समारंभ या ठिकाणी थोडं थांबवतोय. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत निखिल सर. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ इथे त्याला सुरुवात झाली आहे. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं की 58 धावांचं टार्गेट, माफ करा 59चं टार्गेट समोर आहे. 58 धावा सेट केल्या गेल्या. पाठलाग सुरू आहे. मानस जतीन 11 या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. रॉयल रायगड संघाचा भावेश कुंभार. इथे मात्र लॉंग ऑफ मध्ये भास्करनं हलक्या हाताने स्टिअर केला बॉलला. एक सिंगल कन्वर्ट होईल. भास्कर तरे आणि योगेश शेट्टे आणि ऍडव्होकेट सूर्यकांत मस्ते साहेबांना विनंती करतो आपण टॉक बॉक्स मध्ये यायचे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केलं झाले. रुद्र 11 वर्सेस AS टायटन या दोन संघादरम्यान सेकंड सेमीफायनल आपण यायचे या ठिकाणी.
बॅटन पॅड मधून सिलिमिडॉनला हलक्या हाताने पंच केलाय, फक्त एक सिंगल इथे कन्वर्ट केली गेली. सिंगलच्या सहाय्यानं 59चा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवर. ऍडव्होकेट निलेशजी कुंभार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. ऍडव्होकेट निलेशजी कुंभार सर आपणही व्यासपीठावरती यायचे. ग्लान्स करायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे. शॉर्ट लेग स्लिप मधून एक सिंगल कन्वर्ट झाली आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 50 धावांचा अजूनही लक्ष समोर आहे. भावेश कुंभार मात्र इथे संघर्ष करतोय. राऊंड द विकेटनं हा फटका पायातनं काढून खेळण्याचा प्रयत्न, परेज घेऊन चेंडू निघालाय. गतिमान आकाशाला गवसणी घालणारा हा फटका होता. त्यानंतर जिथे फंबल झाला आणि धावा मात्र भास्कर तरे आणि योगेश शेट्टीच्या जोडीने खोऱ्यानं ओढल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या अंकावर. नेक्स्ट सेमीफायनल तुमच्या भेटीला येईल एएस टायटन आणि त्या विपक्षामध्ये रुद्र 11 संघानं नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. उत्तरार्धातील एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या सेशनच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता अजूनही 47 या धावसंख्येची गरज आहे. मी ऍडव्होकेट सूर्यकांत मसने साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बालाराम मसने साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचंय. तर या बालारामजी मसने साहेबांना विनंती करतो आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर मान्यवरांचा सत्कार आणि स्वागत समारंभ तर होत आहे, परंतु आपण वळूयात क्रीडांगणावरती. करण मसने गोलंदाजी मागवर आलाय. गोलंदाज तयार. 24 चेंडू आणि 47 धावसंख्येची गरज आहे. कमी गतीचा बॉल होता आणि अचूकतेनं टप्पा इथे हाताळला. एक्झिक्युशन प्रॉपर आहे. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न होती. 23 चेंडू आता शिल्लक आहेत आणि संघाला गरजेची धावसंख्या आहे ती 47. थोडासा मोमेंटम स्लो झालाय. आपण पाहतोय एका बाजूला मानस जतीन 11 संघ संघर्ष करतोय. 59 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. सर्व प्रेक्षक देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना हलक्या हातानं लॉंग ऑफच्या डोक्यावरून 30 यार्डला जस्ट क्रॉस करत हा फटका सजवलाय. एक सिंगल फक्त कंप्लीट झाली कारण लॉंग ऑफ मधून इतक्या वेगानं डीप मधून क्षेत्ररक्षक आला की त्यानं धावसंख्येला इथे लगाम लगावण्याचं काम डेफिनेटली केलंय. एकंदरीत संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर आहे. 22 चेंडू आणि 46 या धावसंख्येची गरज आहे. खर तर रायगड रॉयल हा संघ एक स्ट्रॅटेजी बनवून मैदानात खेळतोय आणि त्या स्ट्रॅटेजीला आता तोडावं लागणार आहे भास्कर तरे आणि योगेश शेट्टीच्या जोडीला. गोलंदाज करण मसणे पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर आहे. षटकातला 3रा चेंडू घेऊन ब्लॅक स्क्रीन एंड कडून बॅटची कडा घेऊन बॉल चालला. फ्लाइंग स्लिप मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि सुदैवानं बचावलाय. एक सिंगल. खरं तर एकेरी दुहेरी धावसंख्या जी कन्वर्ट केली जाते, थोडं प्रेशर आहे फलंदाजांवर देखील. तर प्रेशर रिलीज केलं जात आहे. मी विक्रांतजी कुंभार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते भरतजी तरे सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. भरतजी तरे सर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं. आपलं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल चालला मिड विकेटला. प्रोटेक्शन त्या क्षेत्रात आहे. एक सिंगल कन्वर्ट केली. दुसऱ्या धावेला देखील वेगानं अत्यंत चपळाईनं काटकतेनं कन्वर्ट केलाय. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 16 या धावसंख्येवर. 16 धावा. संघाची टोटल 20 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. आव्हान थोडस आता अवघड होत चाललंय असंच सांगावं लागणार आहे. भास्कर तरे आणि योगेश शेट्टीला इथून खरं तर गाडीचे गिअर बदलावे लागतील आता. अन्यथा मग भावेश कुंभार याचा रायगड रॉयल हा संघ इथून हवी ठरेल. अप्रतिम चांगली गोलंदाजी होते. बॉल मेरिट नुसार हाताळले जात आहेत आणि करण मसणे खरं तर मला माहिती मिळाली की कबड्डी पण खूप छान खेळणारा हा खेळाडू आहे.
परंतु आता क्रिकेटवर स्वतःचा अधिराज्य गाजवत असताना इथे चेंडूंचा खेळ संपलाय. तो मात्र 5 धावचीची संधी निर्माण झाली आणि योगेश शेकटेने अक्षरशः सेल्फ सरेंडर केलं. इथे त्याला परतावं लागणार आहे. नवीन बॅटर क्रीडांगणावरती दाखल होत असताना साहिल शेकटे नवीन बॅटर, जो AS टायटन या संघाचं माफ करा, जो खरं तर मानस जतीन 11 संघाचं प्रतिनिधित्व करेल. गेमचा जो मोमेंटम आहे तो थोडा स्लो केला गेम, त्यामुळे कदाचित इथे थोडासा संघर्ष जरूर होतोय फलंदाजांमार्फत. भास्कर तरेवर बरीचशी दारोमदार असणार आहे, कारण शेलू संघाच्या व्यावसायिक खेळाडूंमध्ये त्या यादीमध्ये तो येतोय. फटका इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेट मध्ये खेळाडू तैनात होता. एकंदरीत एक सिंगल इथे कन्वर्ट केली जाते. याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे ती 17. या धावसंख्येवर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एंड ऑफ दी सेकंड ओव्हर टीमची टोटल 17 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 18 चेंडू आणि 42 या धावसंख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता मानस जतीन 11 संघाला 3 षटक शेष आहेत आणि 42 या धावसंख्येची गरज आहे. 14ची सरासरी इथून राखावी लागणार आहे. चला नवीन तिसरं षटक भावेश कुंभार वैयक्तिक कोट्यातलं त्याचं दुसरं षटक आहे. तुम्ही पाहत आहात शेलू प्रीमियर लीग पर्व 8वं, अत्यंत यशस्वी आणि तितकंच दिमागदार असं आयोजन. 4 चांद या स्पर्धेला लागलेत आणि मेहनत आहे प्रत्येक गावकऱ्याची. प्रत्येक शेलू ग्रामस्थांनी दिलेली स्वतःची जी मेहनत आहे, खरं तर आई भवानी क्रिकेट संघ शेलू व ग्रामस्थ मंडळ शेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. भावेश कुंभार बॅटन पॅड मधून फ्लिक करायचा होता आणि लेग बाईटचा सिग्नल आला. एक सिंगल इथून कन्वर्ट केली जाते. दबाव जो बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय खरं तर रायगड रॉयल हा संघ. भावेश कुंभार त्याच दबावाची किंवा त्याच प्रेशरची कन्सिस्टन्सी मेंटेन करतोय आणि त्याचा फायदा खरं तर रॉयल रायगड या संघाला होणार. छोट्या मुलांना एक विनंती आहे की सामना सुरू असताना असा आत जाऊ नका. एखादा प्रघात होऊन जर चेंडू अटकला तर हे सेमीफायनल आणि क्वालिफाईंगचे सामने आहेत, त्यामुळे फार महत्वपूर्ण आहे. इथे बॅटची बॉटम एज घेऊन चेंडू निघाला स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल कन्वर्ट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो अयशस्वी ठरेल यात शंका नाहीये. सिंगल संघर्ष सुरू आहे फलंदाजांचा. कदाचित बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाहीये. म्हणजे ग्रामीण भागातल्या रस्त्यांवरून अक्षरशः काच खळग्यातून ही गाडी चालली आहे असंच म्हणावं लागेल. मानस जतीन 11 या संघाच्या माध्यमातून. खरं तर भास्कर तरे सारखा बलाढ्य खेळाडू क्रीडांगणावरती असताना देखील ही परिस्थिती. भावेश कुंभारचं हे श्रेय. इथे पहा प्रॉपर ब्लॉक अँड प्रॉपर यॉर्कर. इट्स अ परफेक्ट यॉर्कर अँड मिस्टर भास्कर तरे हॅज टू डिपार्ट. ज्याचा चौकूर उधळलाय, यष्ट्या वाकवल्यात अक्षरशः आणि फलंदाज इथे मात्र झालाय बाद. विकेटचं बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. विजयाकरता अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 40 धावसंख्येची गरज आहे. माफ करा 15 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 40 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर अनिकेत भगत. क्वालिफाईंग मॅच मध्ये 6 चेंडू 23 ठोकलेला हाच फलंदाज आता खरं तर रेड हॉर्स या मॅचचा ठरेल का? कारण भावेश कुंभार देखील फार मोठ्या तालमीत कसलेला खेळाडू आहे. षटकातला पुढचा बॉल मी जे भाकीत केला आधीच की भावेश कुंभार देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्यामुळे डेफिनेटली इथे आल्या पावली अनिकेत भगतला माघारी परतावं लागतंय. गोल्डन डकचा शिकार शून्याचा चष्मा घालून पाठवलाय पुन्हा एकदा खेळाडू कक्षाच्या दिशेनं. कम ऑन डीजे.
तर भावेश कुंभार आहे ना फार माइंडनं गेम खेळतोय. त्याला ठाऊक आहे खेळाला कधी शांत करायचं आहे, खेळाला कधी गरम करायचं आहे, त्याला परफेक्ट माहिती आहे. त्यामुळं कन्सिस्टंटली दुसरा यॉर्कर त्यानं फेकला आणि तो इतका परफेक्ट फेकला की अक्षरशः यष्ट्या वाकवल्या आणि अत्यंत महत्वपूर्ण विकेट योग्य क्षणी त्यानं टिपलाय. कदाचित तिसरं षटक हे या सामन्याची पूर्ण निर्णयात्मक परिस्थिती जी आहे ती ठरवणारा असेल. चेंडूंचा खेळ इथे संपलाय, तो मात्र 4. संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 19. 40 या धावसंख्येची गरज आहे. निहाल शेट्टे फार कडवा संघर्ष आता मैदानामध्ये उभा राहील. फुलटॉस, लोअर फुलटॉस होता, त्याला स्टिअर केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. सिलिमेडॉन मधून बॉलवर एक सिंगल कन्वर्ट होईल आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 20 या आकड्यावर. माजी खेळाडू दिलीप दादा मसने या ठिकाणी उपस्थित आणि भास्कर दादा मसने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या दोन्ही सिनियर प्लेयर आणि आमच्या दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. SPL शेलू प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. निहाल शेट्टे आणि त्याचाच बंधुराज साहिल शेट्टे दोन्ही सख्खे भाऊ क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. वीस या धावसंख्येवर धावफलक. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 40 या धावसंख्येची गरज आहे. 20 ची सरासरी. पंचांकरता देखील पाण्याची व्यवस्था करा, आयोजकांना विनंती आहे, कारण पंचांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. मी विनंती करतो सर्व आयोजन कमिटीला की पंचांकरता देखील पाण्याची व्यवस्था आपण कराल. इथे संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे फक्त 20 या धावसंख्येवर. 3 षटकं, 12 चेंडू आणि विजयाकरता 39 या धावसंख्येची गरज आहे. थोडासा मोमेंटम शांत केला. स्लो मॅच सध्या पाहायला मिळाली. अनिकेत भगतची विकेट खरं तर टर्निंग पॉइंट ठरला आहे या मॅच मधला आणि नाही त्यांनाच खेळायचे आहेत. आपण आता सांगायचंच नाही स्पीडअप करा, कारण शेवटी जर अंधार झाला तर त्यांनाच 3 ओव्हर खेळावे लागतील. त्यामुळे आता कुठल्याही खेळाडूला आम्ही प्रेशराईज करणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची सूचना इथून दिली जाणार नाही. यू हॅव टू मेंटेन ॲज यू वॉन्ट. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही खेळा. शेवटी फायनलमध्ये तुमच्यातलाच एक कोणतरी येणार आहे आणि त्यालाच इथे खेळायचं आहे. त्यामुळे अंधाराचा सामना एखाद्या संघाला करावा लागला तर त्याचा फटका तुम्हाला कोणत्या तरी तुमच्याच गावातल्या एका संघाला बसणार आहे. थोडासा फेअर क्रिकेट प्रत्येक खेळाडूकडनं खेळणं गरजेचं आहे. तुम्हाला 5 मिनिटं एका षटकाकरता दिलेली आहेत. 5 षटकेत म्हणजे अर्धा तासामध्ये तुमची इनिंग संपली पाहिजे ॲज पर रूल. आणि परंतु तसं होत नाहीये, कारण या आधीची इनिंग जर आपण पाहिली 50 मिनिटं घेतली इनिंगनं. त्यामुळे विशेष करून रॉयल रायगड आणि जतीन मानस 11 दोन्ही संघांना ही ऑफिशियली वॉर्निंग आहे आणि खरं तर संयोजकांनी डायरेक्टली पेनल्टीज वगैरे लावल्या पाहिजेत तर आणि तरच काहीतरी एक्झिक्यूट होईल प्रॉपरली. डिसिप्लिन थोडंसं क्रिकेटमध्ये येणं गरजेचं आहे. जास्त वेळ खेळाडूंकडनं घेतला जातोय. गोलंदाज तयार. सागर शेलारचा हा पहिला बॉल पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. स्टँडच्या बाहेर दिली पहिली सलामी. 6 धावांसाठी षटकार. उशिरा नका होईना, इथे मात्र षटकार आलाय. फलंदाज साहिल निहाल शेट्टेच्या बॅट मधून हा धमाका पाहायला मिळाला. विजयाकरता 33 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. खर तर एखादा मोठा फटका आला की लगेचच जसं एखाद्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाची बैठक बोलवली जाते तशी तातडीची बैठक इथं देखील सगळे खेळाडू बोलवत आहेत. तर कृपा करून त्याला कुठेतरी प्रतिबंधितता लागली पाहिजे. या दरम्यान दिलीपजी तरे आणि भास्करजी दबडे साहेबांना विनंती, भालचंद्र दबडे साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि त्याचबरोबर 2 महाराष्ट्र पोलीस आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सनी भगत आणि समीर तरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. चांगली गोलंदाजी होते. प्रॉपर पिचिंग, लाईन लेंथ, कमबॅक खूप चांगला होता गोलंदाजाचा. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 33 धावसंख्येची गरज आहे. 33 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम जतीन मानस 11 या संघाला विजयाकरता. यशवंतजी शेलार, गोपालजी मसने, संजयजी तरे, हेमंत तरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. इथे आणखीन एक धमाका निहाल शेट्टेच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार.
बॅक टू बॅक इथे मात्र विस्फोटक फलंदाजी करायला निहाल शेट्टीने सुरुवात केली आहे. छोटे मिया बडे मिया सुभान अल्लाह. दोन्ही फलंदाज लढतायत जे सख्खे बंधुराज आहेत खरं तर. आणि याच चौकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 30 या धावसंख्येवर. विजयाकरता 9 चेंडू शिल्लक 29 धावांची इनिंग. कदाचित जे काम क्वालिफायर मध्ये अनिकेत भगतनं केलं ते काम कदाचित निहाल शेट्टी आणि त्याचा भाऊ करेल का. समोर गोलंदाजी करता गोलंदाज सागर शेलार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक धमाका, फटका कनेक्टर झालाय, अतिरिक्त उंची गाठली आहे. आणि इथे पहा, यापेक्षा धोकादायक काय असू शकेल. आप बैल मुझे मार अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं काय असतं ना, ते कदाचित या क्रीडांगणावरती एक्झिक्युशन. या चौकाराच्या साहाय्याने संघाची टोटल पोहोचली आहे 34. शेवटचे 8 चेंडू आणि 25 धावा संख्येची गरज आहे. 8 चेंडू आणि 25 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या सगळ्या आता सामन्यांचा निर्णय असणार आहे, किंवा तुमच्याकरता हेच नियम तुम्हाला त्याचं पालन करणं गरजेचं आहे. त्यामुळे इथे मानस जतीन 11 या संघाला 25 करावाच लागतील. आणखीन एक फुल टॉस. धाव न घेणं पसंत केलं. आणि पहा, निसर्गानं संधी दिली आहे ते टीम रॉयल रायगड या संघाला. फलंदाज बाद, विकेटचं बदन. शेवटी मोठ्याच्या समोर छोट्याला नमावंच लागतं. हे आता खरं तर ही चर्चा घरापर्यंत जाणार एवढं निश्चित आहे. 7 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि विजयाकरता 25 धावसंख्येची गरज आहे. निहाल शेट्टीवर आता खरं तर सगळी दारोमदार आहे. शेवटच्या 7 चेंडू आणि विजयाकरता 25 धावा संख्येची गरज आहे. नवीन बॅटर अमर तरे क्रीडांगणावरती दाखल झालाय. शेवटचा 1 बॉल, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर शेलार. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज आहे. इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हलक्या हातानं जे काम खरं तर आधी करायला हवं होतं ते आता करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस या खेळाडूचा असावा. 6 चेंडू विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. संघाची टोटल पोहोचली आहे ती 35 या धावसंख्येवरती. अत्यंत काटक सामना, तितका जिकरीचा आणि तितका चुरशीचा हा सामना तुमच्या भेटीला जरूर आलाय. 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची कंपल्सरी गरज इथे मात्र मानस जतीन 11 या संघाला आहे. परिस्थिती खरं तर समान आहे. म्हणजे याआधी अनिकेत भगतनं 6 चेंडूंमध्ये 23-24 धावा ठोकल्या होत्या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये. आता खरं तर निहाल शेट्टीची हे क्रिकेट सत्व परीक्षा पाहत आहे असंच म्हणूयात. खरोखर एखादा सोनार जेव्हा एखाद्या सोन्याची परख करतो ना, तेव्हा कदाचित त्या सोन्याला देखील परीक्षा द्यावी लागते. इथे निहाल शेट्टीला आता सत्व परीक्षा 6 चेंडूंमध्ये 24 करायच्या आहेत. बक्षीसच सगळे अनाऊन्स केली जातील, परंतु सामना संपल्यानंतर पारितोषिके तर भरपूर लागल्यात, परंतु मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. क्रीडांगणावरती 2 धुरंधर एकमेकांच्या आमने सामने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद तरे. पहिलाच बॉल, आखूड टप्प्याचा बॉल. निहाल शेट्टीचा हा फटका फसलाय. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 5 चेंडू विजयाकरता 22 या धावसंख्येची गरज आहे. खरं तर हाफ ट्रॅकर होता आणि त्याला मिड विकेट किंवा स्क्वेअर ऑफ द विकेटच्या डोक्यावरून पाठवणं हे गरजेचंच होतं, कारण क्रिकेटमध्ये याच्यापेक्षा सोपं काही मिळणार नाही. डेफिनेटली निहाल शेट्टी थोडासा नाराज आहे स्वतःवरच. 5 चेंडू शेवटच्या शिल्लक आहेत. विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. कोण जाणार फायनल मध्ये? मेगा ग्रँड फिनाले करता कोणता संघ पोहोचणार? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे चेंडू कमी गतीचा आणि बॅटचा वेग मात्र जास्त, त्यामुळे फलंदाजाला इथे बॅकफुटवर यावं लागतंय.
शेवटचे 4 चेंडू विजयाकरता 22 या कंपल्सरी धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 22 धावसंख्येची गरज. आता फक्त आणि फक्त मोठे फटकेच इथे वाचवू शकतील. खरं तर मानस जतीन 11 या संघाला. गोलंदाज तयार. अप्रतिम स्लोवर वन विथ प्रॉपर लाईन लेंथ, प्रॉपर फुलिश लेंथ डिलिव्हरी. इथे मात्र फेकली आणि निहाल शेट्टेला बांधून ठेवण्यामध्ये यश आलंय गोलंदाजाला. शेवटचे 3 चेंडू जे शिल्लक आहेत, कदाचित एक शेवटची धाव जर घेतली असती तर क्षणचित्र काहीतरी वेगळी दिसली असती. मी बऱ्याचदा म्हणतो की नुकत्याच विधानसभा निवडणुका देखील संपन्न झाल्या. राजकारणात एक मत आला आणि क्रिकेट मधल्या एका धावेचं जे महत्व आहे हे फक्त त्यांनाच ठाऊक आहे. इथे पहा, एका धावेनं बऱ्याच गोष्टी बदलताना आम्ही डोळ्यासमोर पाहिल्यात. इथे मात्र रॉयल रायगड हा संघ थोडासा हवी होत असताना आदरणीय आमचे प्रकाशदादा भगत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या क्रीडा मंचावर आपण करूयात. एकंदरीत संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 37. शेवटची औपचारिकता 2 चेंडू शिल्लक. फटका चांगला आहे, उशिरानं का होईना हा फटका सजवलाय, परंतु इथे जवळजवळ या मॅचवर आपला शिक्का जो मोर्तब केलाय डेफिनेटली टीम रॉयल रायगड हा संघ इथे जोखीम पत्करली. खरं तर मी आमच्या गुणलेखक मित्राशी देखील चर्चा करत होतो की काहीतरी कॅल्क्युलेशन्स भावेश कुंभारनं त्याच्या मनामध्ये बांधले होते आणि त्याचं एक्झिक्युशन त्याने मैदानामध्ये प्रॉपर केलं. कदाचित अनिकेत भगत सारख्या बलाढ्य खेळाडूला परतीचा प्रवास अगदी स्वस्तात करवणं, निहाल शेट्टे सारख्या फलंदाजाच्या विरोधात एक स्ट्रॅटेजी वापरणं, समोरची जी बलस्थानं होती संघाची त्या बलस्थानांवर अटॅक केला रॉयल रायगड या संघानं आणि इथून मात्र हा किल्ला जिंकल्यात त्यांनी जवळजवळ जमा आहे. कारण शेवटच्या एका चेंडूचा खेळ, एका चेंडूमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार आणि सामना विजयश्री संपादित केलाय. रॉयल रायगड ठरतोय पहिला फायनल मध्ये जाणारा संघ. व्हॉट अ मॅच, सुपर्ब. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टू टीम रॉयल रायगड. तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद.